वर्ध्यामधील कारंजा येथे अंमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वर्धा जिल्ह्यात बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 192 कोटींचे 128 किलोचे ड्रग्ज जप्त केले। मात्र वर्धा जिल्ह्यातील कारंजासारख्या छोट्या गावात 192 कोटींचे ड्रग्ज मिळणं म्हणजे चिंतेची बाब असून भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी पोलिसांवर टीका केली आहे। आर्वीचे भाजप आमदार सुमित वानखेडे आपल्यासोबत आहेत। धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे। म्हणजे आम्ही कधी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं की माझ्या मतदारसंघात एखाद्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मेफेड्रोनसारखा ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग होत असेल आणि ते पण 200 कोटीचं। म्हणजे याचा मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता। पण जेव्हा काल DRIने कारवाई केली, हे रॅकेट बस झालं, तिथे माल जप्त केला, त्यानंतर जे काही बाहेर आलं ते निश्चितच धक्कादायक होतं। आणि मला आश्चर्य याचं वाटतं की दिल्लीवरनं DRI येतं, ते कारंजासारख्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करून छापा मारतं, परंतु अवघ्या काही मीटरवर असणाऱ्या पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांना हे माहीत नाही आहे। हे निश्चितच आश्चर्यकारक आहे। साधारणतः आपण जर त्या ड्रग्सची मार्केट व्हॅल्यू काढली तर 20,000 रुपये पर ग्रॅम आहे। म्हणजे एखादी जर 1 ग्रॅमची गोळी असेल तर ती 20,000 रुपयाची। अर्थातच ग्रामीण भागातल्या लोकांना ते परवडणारं नाही आहे। परंतु एकंदरीत ते लोकेशन पाहता नागपूरपासून 70 किलोमीटर अंतरावर, नागपूर हे सेंट्रल इंडिया आहे, त्याची ते सेंटर आहे। तिथनं मग जबलपूर असेल, इंदोर असेल, इतर जे रायपूर असेल, आजूबाजूचे जे छोटे शहर आहेत त्या ठिकाणी तर लॉजिस्टिक चेन यांनी डेव्हलप केली नव्हती। कारण मला तिथल्या लोकांनी अशी माहिती दिली आहे की हे लोक रोज रात्री 12-1 वाजता आपल्या गाडीतून निघायचे आणि सकाळी 5-6 वाजता वापस यायचे। तर मला असं वाटतं की कदाचित हा सगळा माल ते रात्री नागपूरला सप्लाय करत असतील आणि तिथून तो कुठे डिस्ट्रीब्यूट होत असेल हे तर मला वाटते चौकशीमधनंच बाहेर पडेल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। दरम्यान आज ड्रग्ज प्रकरणी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय माहिती दिली आहे तीही आपण पाहूया। 2 दिवसाआधी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा गाडगिया तालुक्यामध्ये एक मोठी कार्यवाही करण्यात आली। तिथे लक्षात आलं की कारंजा शहराच्या बाहेर एका ओसाड ठिकाणी एका 60x24च्या प्लॉटमध्ये एका शेडमध्ये ह्या पद्धतीचं मॅफेड्रोन MD नावाचं ड्रग्स बनविण्याचं काम मागच्या काही दिवसापासून चालू होतं। केंद्रीय महसूल संचालनालयाच्या माध्यमातून याच्यावर कार्यवाही करण्यात आली। स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील याची माहिती नंतर देण्यात आली आणि स्थानिक पोलीस प्रशासन पुढची कार्यवाही त्या ठिकाणी करते। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी त्यांच्या पत्नीनं केली आहे। याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या सध्याच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात नमूद केलेलं आहे। या प्रकरणी अद्याप बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा जबाब नोंदवला न गेल्यामुळे उच्च न्यायालयानं पोलिसांना या संदर्भात विचारणा केली आहे। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहिले नाहीत। त्यांनी प्रकृतीची कारणं सांगत चौकशीला गैरहजर राहण्याची माहिती दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते सोमवारी चौकशीला हजर राहणार आहेत। त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपतीये, तिला आज कोर्टामध्ये हजर केले जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।